काय केलंय? गांधी चमन ते रेल्वे स्टेशन हा सिमेंट कॉन्क्रीट जो रस्ता आहे, केंद्रीय मिनिस्टर रावसाहेब दानवे यांचे भाऊ भास्कर दानवे आणि भास्कर दानवे यांचे पुत्र प्रतीक दानवे यांच्या नावावर हे काम आहे. अत्यंत काम हे बोगस पद्धतीने केलेलं आहे. नगरपालिका कोण काम न करता यांनी बँड शिकून ते टेंडर केलं. आम्ही तिथं रस्त्यानं पाहत असता आमचे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या समोरच 2-3 ॲक्सिडेंट झालेत. जिल्हा परिषद मल्टीपर्पज शाळा आहे, रेल्वे स्टेशनला जाणारा मोठा वर्ग आहे आणि आजो काही त्यांनी ते डिवायडर केलं नाही म्हणून अनेक लोकांचे तिथं ॲक्सिडेंट झालेत. आम्ही नगरपालिकेला 3-4 दिवस अगोदर जात असताना अभियंता साऊथ साईड हे सुद्धा त्या गड्ड्यात पडलेत. नगरपालिकेचे 2 कर्मचारी गड्ड्यात पडलेत. शिवसाहेबाची गाडीसुद्धा गड्ड्यात पडली, खराब झाली म्हणून त्यांनी नवी गाडी घेतली. म्हणून असे अनेक ॲक्सिडेंट झाले तिथं. म्हणून आम्ही सर्व गुत्तेदार काही सामाजिक कार्यकर्त्यांना सगळे मिळून तिथं आम्ही कालपासून मुरुम टाकण्याचं चालू केलेलं आहे. आजो काही शासनाला जाग नाही आली, हे गांधीगिरी पद्धतीने आम्ही आंदोलन केलं. लवकरच आम्ही भगतसिंग या स्टाईलने आंदोलन करू. कायदेशीर काय तयारी करतायत? महानगरपालिका जालना यांनी जालन्यामध्ये ठिकठिकाणी जे रस्ते तयार केलेले आहेत. खरं तर त्या कामांमध्ये अडचणी त्यांच्या अशा आहेत की ते काम केलं आहे एका विभागाने, ताब्यात यांच्या आहे आणि त्यामध्ये जे खांब उभे आहेत अनेक ठिकाणी ज्यांनी रस्ता अडवला गेलेला आहे ते खांब महावितरणचे आहेत, वीज वितरण कंपनी, आणि सगळेजण एकमेकांकडे चेंडू ढकलत आहेत. अनेक लोकांचे ॲक्सिडेंट झाले, 3 लोकांना प्राण गमवावे लागले त्यांच्या गलथान कारभारामुळे. आणि आपण बघतोय रस्त्यांची दुरावस्था. या सगळ्या गोष्टींची दाद मागण्यासाठी लवकरच एक जनहित याचिका ही उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे जालना येथील सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने दाखल करण्यात येणार आहे. त्याला वकील संघ पूर्णपणे पाठिंबा देऊन ही याचिका लवकरच दाखल करेल आणि सामान्य जनतेच्या न्यायासाठी सातत्याने प्रयत्नरत आणि कार्यरत आहे.